सध्या तीव्र उन्हाच्या झळा महाराष्ट्राला बसायला सुरुवात झाली आहे। माथ्यावर आग ओकणारा सूर्य आणि उन्हामुळे अंगाला बसणारे चटके या पार्श्वभूमीवर शीतपेय आणि फ्रीजमधील गार पाण्याने अनेक जण आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करतात। मात्र मातीपासून बनवलेल्या माठातील पाण्याची चव वेगळीच असते, त्यामुळे मातीच्या माठांना ऐन उन्हाळ्यात मोठी मागणी असते। कोल्हापूर जिल्ह्यातील वारनूळ या गावात घरोघरी मातीचे माठ बनवले जातात। या गावात तयार केलेल्या दर्जेदार माठांना कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकमध्ये चांगली मागणी आहे। माठाच्या विक्रीतून गावाची लाखोंची उलाढाल होते। गरिबांचा फ्रीज बनवणाऱ्या या गावाची कहाणी बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात वसलेलं वारनूळ गाव। गावात सुमारे 80 घरं, 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात 80% कुंभार समाज राहतो। या गावाला 100हून अधिक वर्षांची कुंभार काम करण्याची परंपरा आहे। गावातील 50 ते 55 पेक्षा अधिक कुटुंब पिढ्यानपिढ्या मातीपासून माठ बनवण्याचा व्यवसाय करतात। कासारी नदीच्या खोऱ्यातील पाणी टिकवून ठेवणाऱ्या चिकट आणि दर्जेदार मातीपासून या गावात माठ बनवले जातात। सुमारे 80च्या दशकात चक्रावर फिरणाऱ्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन पारंपरिक पद्धतीने माठ बनवले जायचे, पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनवर चिखल मळला जातो। मळलेल्या चिखलाला सुबक माठाचा आकार देण्याचं कौशल्य इथल्या कुंभार बांधवांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायातून आत्मसात केलंय। घरटी किमान 3 ते 4 माणसं हा व्यवसाय करतात। चिखलाचा माठ बनवणाऱ्या व्यवसायाला महिला सुद्धा हातभार लावतात। मातीपासून बनवलेल्या माठांना यावर्षी मोठी मागणी आहे। वारनूळ गावात बनणाऱ्या माठांना पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील चिपळूण, दापोली, राजापूर इथं आणि दक्षिण कोकणातील विजापूर, बेळगाव, हुबळी या शहरात मोठी मागणी आहे। मोठे व्यापारी इथल्या कारागिरांकडून हे माठ खरेदी करतात। या व्यवसायातून प्रत्येक कुटुंबाचा किमान 1.5 ते 2 लाखांपर्यंत व्यवसाय होतो। मात्र व्यवसायासाठी मातीला रॉयल्टी द्यावी लागत असल्यामुळे व्यवसायात अडचणी निर्माण झाल्यात। ओबीसी महामंडळाकडून कुंभार समाजाला सुविधा मिळतात, पण या व्यवसायाला म्हणावं तसं मार्केट मिळत नसल्यामुळे अपेक्षित फायदा होत नाही, असं बबन कुंभार या व्यावसायिकांना सांगितलं। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जरा सीझनचं कमी झालेला आहे। दरवर्षी आम्हाला यातनं 3 ते 3.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळते, पण यावर्षी तसं अजून झालेलं नाही। याचं कारण की वातावरणाचं पण आहेच, त्याप्रमाणे सगळा कच्चा मालाचा कच्चा माल जो आहे तो आम्हाला व्यवस्थित मिळालेला नाही आहे। यामध्ये माती असेल, बाकीचं काय काय जे लागतं आम्हाला जळण वगैरे, हे सगळं आम्हाला विकतच आणावं लागतं। तसेच ते मातीचे वाढलेले दर, तसेच ती घोड्याची जी लीद आम्हाला लागते त्याचे पण दर वाढलेले आहेत। यासाठी शासनानं काहीतरी कच्चा माल आम्हाला पुरवठा करावा आणि यासाठी अनुदान वगैरे असेल ते सगळं आम्हाला द्यावं शासनाने सुरुवातीला व्यवसाय चालू करताना। वारनूळ गावातील गावकऱ्यांची जेमतेम शेती आहे। मातीची मडकी, थंड पाण्यासाठी माठ बनवणं हाच या गावातील प्रमुख व्यवसाय। त्यामुळे दिवसभराची प्रापंचिक कामं आटोपून गावातील महिलाही या व्यवसायासाठी हातभार लावतात। दुसरीकडे व्यवसायासाठी तारण जंगम मालमत्ता नसल्यामुळे बँकाही कर्ज नाकारतात। त्यामुळे महामंडळाकडूनच अर्थसहाय्य मिळालं तर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असं स्थानिक कुंभारांचं म्हणणं आहे। बी न्यूजसाठी वारनूळहून किरण मस्कर।